गुड इव्हनिंग सर्वांना. नमस्कार सर्वांचं आपल्या आजच्या फोर्थ डेच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस बघा खूप छान आहे. कसं आहे, बऱ्याच सगळ्या ऊर्जा आपल्या बरोबर असतात, बऱ्याच काही शक्ती असतात आपल्याला माहिती नसतात. तर आज तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे की तुम्ही किती शक्तिशाली आहात, काय काय मॅजिक तुमच्यामध्ये आहे. मॉर्निंग बॅचला लोक खूप सरप्राईज झाले, तर सेम तुम्ही पण सरप्राईज होणार आहे. ओके, तर आपण आज शिकणार आहे पेंड्युलम डावचे हो नाहीची उत्तरं मिळवता येतात. मी तुम्हाला काही चार्ट्स देणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा कशी ओळखायची आता आपण सुरू करणार आहे. तर त्याच्यासाठी काय पाहिजे, तर मी तुम्हाला काल जाता जाता सांगितलं काय पाहिजे. दोरा आणि अंगठी. ज्याच्याकडे पेंडुलम असेल चांगली गोष्ट आहे, दोऱ्यामध्ये अंगठी घाला, तुमचा पेंडुलम रेडी. तर आजचं तर मला तुम्हाला बघायलाच लागणार आहे आणि आज तुम्हीच चांगल्या सगळे जे नाही बोलायचे ते पण बोलायला. चला आता मला दाखवा कोणी कोणी बनवलंय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे नंतर मग तुम्हाला हे होईल, रिग्रेट होईल. हा ओके, शिल्पा मॅम चालेल. ओके, गायत्री मॅम ठीक आहे. अजून कोणी बनवलं आहे? प्लीज बघा, खूप सुंदर आहे. तुम्हाला आज करायचं आहे जाऊन चेक. काय करायचंय, मला नाही चेक करायचंय, मी इथेच बसणार आहे. तुम्हाला नंतर मी सांगेल घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथली एनर्जी चेक करायला. तर तुम्ही किचन विचन कुठेही जाऊन चेक करून मला सांगणार आहे. मग त्याच्यासाठी डावजर तर पाहिजे की नाही. खूप मॅजिकल असतं. माझ्या कुठल्याही वेबिनारचा फोर्थ डे स्पेशल असतो. लोक खूप सरप्राईज होतात. खूप सुंदर आहे. कुठे शिकायला गेले तर खूप पैसे घेतात. दिलाय परमेश्वराने चान्स, तर सोडू नका. ओके, तर आता बघा बरेचशे लोकांनी नाही आणलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय करूया बघा. अंगठी सगळ्यांकडे असते, दोराही असतो, फक्त त्याच्यामध्ये टाकायचं आहे. अंगठी नसेल नट बोल्ट घ्या. खूप रिअर केस मध्ये काहीच नसेल तर बांगडी घ्या. ओके, चालेल. आता ठीक आहे. तर जे लोक आता खूप इम्पॉर्टंट आहे ते, तर काही लोकांनी अजून आणलं नसेल किंवा काल सूचना समजल्या नसतील, तर त्यांच्यासाठी आपण थोडेसे 5 मिनिटं त्यांना देऊया. 5 मिनिटात तुम्ही तुमचं रेडी करून या. 5 मिनिटानंतर मी तुम्हाला हा विषय शिकवायला घेणार आहे. तोपर्यंत आपण काय करूया, रेकीमध्ये जर पुढे गेलं, दोरा डबल करा, सिंगल केला तरी चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम. कसली अंगठीचा. तर जोपर्यंत दुसरे लोक रेडी होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला थोडस सांगतो. याच्यामध्ये आपण तुम्ही लेवल 1 शिकत आहे, पुढे काय काय असतं मी थोडस तुम्हाला एक आयडिया देतो 5 मिनिटात. जोपर्यंत हे लोक रेडी होत आहे नंतरून आपण शिकवायला सुरुवात करूया. बघा ही लेवल 1 आहे. लेवल 2 आणि लेवल 3 हा सब्जेक्ट आपला सोमवार पासून म्हणजे 22 जुलै पासून सुरू होणार, 22 जून पासून सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये काय काय शिकणार आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही उसुई रेखी शिकणार आहे. जेही मी सांगेल एकाच कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं असतं. उसुई रेखी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच ही तर उसुई रेखी आहे. करुणा रेखी शिकणार आहे. लेवल 2 आणि लेवल 3 दोघीही एकाच लेवल 3 पर्यंत कोर्स असतो. लेवल 2 वेगळं आणि 3 असं वेगळं मी शिकवत नाही. शिकायचं तर पूर्ण शिकायचं. त्याच्यातच करुणा रेखी इन्क्लुडेड आहे. अंतकरण रेखी खूप सिंपल आहे, समजायला सोपी आहे. तर या 3 प्रकारच्या रेखी तुम्हाला शिकवल्या जातात. अंतकरण रेखी, करुणा रेखी, उसुई रेखी. त्यानंतरून ऍडव्हान्स लेवलवर जर तुमचे कुणाबरोबर नातेसंबंध खराब आहेत, रिलेशनशिप इश्यू आहे, तर तुम्हाला असं सतीचं ग्रीड असतं. तर 2 व्यक्तींना मिळवण्यासाठी किंवा दोघात कोणी तिसरा असेल त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला हे ग्रीड वगैरे शिकवलं जातं. विश बॉक्स कसा बनवायचा, तासा विश बॉक्स अमेझॉनवर पण भेटतो, पण तुम्ही ते नाही वापरू शकत अनलेस तुमच्याकडे कुठल्या गुरुकडून तुम्ही रेकीच्या अटोनमेंट्स घेतल्या नसतील. तर मग कसा बनवायचा, ऍफर्मेशन्स कशा टाकायच्या, त्याची काय प्रोसेस आहे ते शिकवलं जातं. अगदी अशाही गोष्टी नसेल तरी चालेल. माझ्याकडे तर असा साधा बॉक्स आहे, विश बॉक्स पण आहे, पण हा पण तेवढंच छान काम करतो. ओके, अगदी तोच घ्यायचा असं काही गरज नसते. अजून पुढे जर गेले तर तुम्हाला कपूर द्या, वंडर लॅम्प शिकवलं जातं. रेकीने कसा चार्ज करायचा, कुठल्याही कामामध्ये ब्लॉकेजेस असतील, जॉब मिळवण्यासंबंधी, लग्न होत नसेल, कोर्टाच्या केसेस असतील, तर तुम्ही कपूर दिया नक्कीच लावू शकता. त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलच्या हिलिंग्स असतात. तर सायकिक अटॅक काढणे, खूप जास्त प्रमाणात कोणावर नकारात्मक शक्तीचं काही आक्रमण झालं असेल, कोणी बाहेरचं काही केलं असेल,
एखाद्या व्यक्तीचं सायकिक अटॅक काढणे, घरावर पण तसं कोणी काही केलं असतं तर एखाद्या घरावरचा सायकिक अटॅक काढणे ऍडव्हान्स लेवलला शिकवलं जातं. सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकतात, म्हणजे पेशंट कुठेही असो, जसं काल सांगितलं, अगदी दुसऱ्या देशात असेल, शहरात असेल, गावात असेल, तरी तुम्ही त्याला एका ठिकाणी बसून एका इमेजवर नुसती त्याचा फोटो घेऊन किंवा साधी 7 चक्रा इमेज घेऊन कुठलंही साधन घेऊन तुम्ही त्याच्यावर हिलिंग करू शकतात. साऊंड हिलिंग बेसिक शिकवलं जातं, तुम्ही ध्वनीच्या माध्यमातून कसे उपचार करू शकता. डिफरंट डिफरंट हिलिंग मोडॅलिटी पण सगळं एकाच कोर्समध्ये असतं, असे माझे वेगवेगळे खूप कोर्स मी नाही घेत. कर्म मेडिटेशन प्रॅक्टिस असते, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यात तुम्हाला 7 चक्रा 7 पॉवर मेडिटेशन दिलं जातं आणि ते विथ सिम्बॉल करायचं असतं, म्हणून तुम्हाला आता देऊ शकत नाही. ते विदाऊट रेकीचे सिम्बॉल आठवून करू शकत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही बघा पॉवर मॅग्नेट बनतात. काय 7 पॉवर्स आहेत बघा, तुमचे 7ही चक्र आणि ओरा पूर्णपणे बॅलन्स होतात. जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी. मनी मॅग्नेट बनतात. आता मनी मॅग्नेट म्हणजे पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. जीवनात नवीन लोक, नवीन संधी आकर्षित करतात. एक हिलिंग मॅग्नेट बनतात, म्हणजे तुम्ही एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र बनतात. तुमच्या हातातून एनर्जी चांगली व्हायला लागते. लव मॅग्नेट बनतात, जीवनामध्ये तुमच्यामध्येच एक प्रेमाची ऊर्जा असते तर तुम्ही प्रेमच आकर्षित करणार आहात. सायकिक मॅग्नेट असतं की तुमचं सिक्स सेन्स खूप छान काम करतं, इंट्युएशन लेवल चांगल्या पद्धतीने वाढतं आणि आध्यात्मिक लेवलवर रेकीमध्ये खूप जास्त प्रगती होत असते. त्याच आपल्या लेवल 2 आणि लेवल 3 कोर्समध्येच जो मंडे पासून सुरू होईल त्याच्यातच क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स देखील शिकवलं जातं. तर ब्रेसलेट कसे असतात, कसे बनवायचे, त्याचा बिझनेस कसा करायचा, हे टूल्स कसे वापरायचे, अगदी बेसिक आणि ऍडव्हान्स आहे. तर तुम्ही हिलिंग कशी करायची क्रिस्टलने, काही सलून वाल्या लेडीज असतात मग ते 7 चक्रा फेशियल वगैरे, तर चक्राचा तुम्ही या क्रिस्टलचा कसा युज करू शकतात, बिझनेस करू शकतात, त्यातच येतो. EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक देखील आपलं त्याच कोर्समध्ये इन्क्लुडेड असतं. लेवल 2 आणि लेवल 3 मास्टर लेवल प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये. तर इमोशनल फ्रीडम टेक्निक देखील त्याच्यातच शिकवली जाते. तर खूप सुंदर आहे. ऍफर्मेशन देऊन असे टॅपिंग पॉइंट्स असतात शरीरावर, त्याच्याने तुमची मेंटल, तुमचं जे मनोमय हे असतं, कोश असतं आपले, शरीराचे 5 कोश असतात, तर तुमची हे मनोमय कोश खूप चांगलं हील होऊन जातं. ओके, खूप सुंदर आहे. बाकीचं मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये सांगेन, नाही तर आजचं सेशन खूप लांबल्या जाईल. ओके, तर बघा, आता आपण, आय होप की आता सगळ्यांनी डाउजर आणलेलं असेल. आता मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवायला घेतो. बघा, डाउजिंग शिकत असताना आधी आपण काय करूया, 5 मिनिटं थेरी बघूया. नाही तर आपण थेरॉटिकली काही बघितलं नाही तर लगेच करायला घेतलं तर तुम्हाला काही समजणार नाही. 5 मिनिटं स्क्रीनकडे बघा. काय असतं काय नाही थेरी बघा, त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल करणार आहे. तुम्हालाच प्रॅक्टिकल करायचंय ते सगळं. ओके, चला आता आपण थोडीशी थेरी बघूया, नंतर प्रॅक्टिकलला सुरुवात करणार. सगळ्यांनी इकडे बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इथून सुरुवात करायची का? ओके, पेंडुलम डाउजिंग. बघा आता कसं करायचं आहे. तर पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय? पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित एक पद्धत आहे. इंट्युएशन लेवलवर आणि तुमच्या ऊर्जा ऑरिक फील्डवर. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं, क्रिस्टलचं, किंवा सध्या तुमच्या हातात टेम्पररी आहे तेही टेम्पररीवर छान काम करतं. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे, पण ऍक्च्युली आजही केला जातो. जसं तुम्ही बघा शेतीमध्ये, तुम्हाला एक व्यक्ती येतो असा, कुठे बोर मारायची असेल, कुठे तुम्हाला बोरिंग करायची असेल, पाणी कुठे माहित नाही, मग एक व्यक्ती येतो असा हातामध्ये कोकोनट पकडतो. तर कोकोनट डाउजिंग सेम फंडा आहे, सेम मेथड आहे, सेम प्रिन्सिपल आहे. तुम्ही हे शिकल्यानंतर कोकोनटचं पण ट्राय करू शकता, कुठे नवीन शिकायची गरज नाही. मग तर याचा उपयोग जमिनीतील पाणी आणि खनिजे शोधण्यासाठी होत होता. पेंडुलम आपल्या सबकॉन्शियस माइंडशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेले असते. आपलं सबकॉन्शियस माइंड आणि एकंदरीत आपलं ऊर्जा क्षेत्र, याच्या हालचालीच्या आधारे तुम्ही हो, नाही, मे बी, कुठली एनर्जी पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे ओळखू शकता.
बघा, आवश्यक साधने काय? पेंडुलम जसं सध्या तुमच्याकडे आहे. उत्तरे मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट मी तुम्हाला देणार आहे. उद्या जेव्हा तुम्हाला नोट्स देईल, तुमच्या नोट्स बरोबर तुम्हाला चार्ट्स देखील दिले जाणार आहे. अजून काय पाहिजे? शांत आणि सकारात्मक मनस्थिती. तुमचं मन गोंधळलेलं नको. तुमचं संतुलित ऊर्जा क्षेत्र ओरा एकदम छान व्यवस्थित पाहिजे. तुमची एनर्जी चांगली पाहिजे. तर बघा, पेंडुलम डाउजिंग करण्याची पद्धत काय आहे? रेकीने शुद्ध करा. तुमच्याकडे रेकी आहे. गरजेचं नाही की रेकीवालेच पेंडुलम यूज करू शकतात. पेंडुलम कोणीही यूज करू शकतं. पण तुम्हाला जर त्याला चार्ज करायचं असेल, तुमच्याकडे रेकी आहे, तर तुम्ही चांगले कनेक्ट होतात. तर रेकी, धूप, क्रिस्टल किंवा साध्या नमस्काराने तुम्ही त्याला चार्ज करू शकता. स्वतःला स्थिर करायचं. ध्यान. पुढे जाऊन तुम्हाला वाटलं गोंधळले तर मेडिटेशन देणार आहे. मेडिटेशन वगैरे करून बसत जा. ओके. आता बघा, आपण शिकवायला घेऊया सब्जेक्ट. आता काय करायचं आहे? तुमच्याकडे रेकी आहे. मी आधीच सांगितलं पेंडुलम कोणी युज करू शकतो. अगदी घरातले छोटे मुलं आहेत, त्यांचं इंटेन्शन चांगलं असतं, ते तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही रेकीमध्ये आले आहे, तर तुमचं थोडं तोंड पाठवायला पाहिजे की रेकीचे कॉल कसा करायचा. तर खूप सोपं आहे. जसं आपण काल पाणी चार्ज केलं, फक्त आता आपल्याला काय करायचं आहे? इंटेन्शन द्यायचं आहे. तुम्ही डॉक्टर मसारो इमोटोचं मी शिकवलं ना ऍफर्मेशन. त्यांनी भात घेतला, बरणीत भरला, ऍफर्मेशन दिले. काही लोकांच्या झाडाला फुलं येतात ऍफर्मेशन देऊन. तसंच तुम्हाला आता ऍफर्मेशन देऊन, आणि तुमच्याकडे आता रेकी आहे, तुमचा शक्तिपात झाला आहे, तर तुमचं पेंडुलम दुसरेही करू शकतात. रेकीची गरज नाही, पण तुमचे रिझल्ट दुसऱ्यांपेक्षा चांगले येण्याचे चान्सेस खूप पटीने वाढून जातात. ओके. तर तुम्हाला काय करायचंय आता? काय करा हे बघा. पेंडुलम घ्या, दोरी, अंगठा जेही घेतलं असेल. सर्वात आधी काय करायचं आहे? आता रेकीला कॉल करायचा. एक प्रॅक्टिस होईल तुमची, म्हणजे पुढे जाऊन काम येईल. तर काय करायचं? रेकीला कॉल करणं सोपं आहे. 30 सेकंड पण लागत नाही. माझ्या मागे फक्त करायचं आहे. मनातल्या मनात फॉलो करा किंवा जोराने बोला. फक्त रेकीला कॉल करूया. आभार प्रदर्शन खूप महत्वाचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. मी स्वतःचा आभारी आहे. स्वतःची आभारी आहे. माझे माता पिता, माझी गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बस. तळवे आकाशाकडे, दोन्ही हात वरती, आणि जस्ट कॉल करायचा आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे रेकी एनर्जी, रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. चांगल्या मनाने करा, शुद्ध हेतूने करा. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. तुमच्या इंटेन्शनने रेकी काम करते. आता अगेन डाव्या हातामध्ये पकडा. तुमचं जे पण दोरा, अंगठी आहे ठेवून द्या. आणि काय करायचं आहे? आता त्याला ऍफर्मेशन द्यायचं, जसं आपण काल पाण्याला दिलं. पॉझिटिव्ह ऍफर्मेशन द्यायचं. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायला मदत करत आहे. असं तुम्ही 1 ते 2 मिनिटं करायचं आहे. आणि शेवटी बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके. झालं. एवढं सोपं आहे. आता काय करायचं आहे? आता मी तुम्हाला शिकवतो. आता पेंडुलम पकडताना कसं पकडायचं? पेंडुलम पकडताना 2 बोट, तुमचा थंब, अंगठा आणि तुमचा इंडेक्स फिंगर, पहिला बोट, त्याला पकडायचा आहे. ओके. हे सबकॉन्शियस माइंडशी कनेक्टेड असतं. तर अंगठा आणि हा बोट खूप महत्वाचा आहे. दोऱ्याचं टोक वरती पकडायचं. ओके. दोऱ्याचं टोक वरती पकडायचं. कुठेही पकडा, छोटा, आता जास्त वरती नका पकडू. एवढा पकडला तरी चालेल, नॉर्मल. हाताच्या थोडं वरती घ्या. आणि आता काय करायचं बघा. थांबा. आता त्याच्या काही हालचाली असतात, ते सांगतो तुम्हाला. मोठंवाला दाखवतो. 90% केसेसमध्ये 90% केसेसमध्ये डाउजर हे ना, याला डाउजर पण बोलतात. हे जर उत्तर हो असेल तर ते मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे फिरायला लागतं. जर उत्तर हो असेल तर. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल, तर हे पेंडुलम डावीकडून उजवीकडे, मी हाताने हलवत आहे,
डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे असं हलत असतं. एखाद्या ठिकाणची ऊर्जा सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह असेल एनर्जी, तर ते असं जोरजोरात क्लॉकवाईज फिरायला लागतं. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खूप गोल 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 फिरायला लागतं क्लॉकवाईज. आणि जर एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर ते एकदम जोरजोरात अँटी क्लॉकवाईज फिरायला लागतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याला पहिला प्रश्न करायचा आहे. सेम जसं मी करत आहे तुम्हालाही तसंच करायचं आहे. अगोदर अंगठा आणि तो बोट असा, हात असा थोडस वरती घ्या, तळ हाताच्या एकदम थोडं वरती. आणि आता मी माझं खरं नाव विचारणार. तुम्ही खरं नाव तुमचं सांगायचं बघा. माझं नाव सचिन आहे. माझं नाव सचिन आहे. माझं नाव सचिन आहे, हे बघा. आता ते त्याचं त्याचं फिरत आहे, पुढे मागे पुढे मागे. आता तुम्ही करा बरं, तुमचं खरं नाव विचारा आणि फोकस करा त्याच्यावर. मला बघू दे आता. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज बघा, नाही तर रिझल्ट येणार नाही, समजणार नाही तुम्हाला. करा. व्हेरी नाईस. फोकस करा त्याच्यावर. व्हेरी गुड सर. ओके. व्हेरी ओके. ओके, थांबून घ्या आता. थांबायचं आहे. आता काय करायचं आहे, परत त्याला स्टॉप करा हातातच. आता काय करायचंय बघा, मी त्याला माझं खोटं नाव सांगणार, तुम्ही पण त्याला खोटं नाव सांगायचं. ओके, बघा. परत पकडायचं आणि मी त्याला बोलणार, माझं नाव राहुल आहे. माझं नाव राहुल आहे. माझं नाव राहुल आहे. आता तो त्याचा त्याचा जोरजोरात फिरत आहे. हा, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट फिरत आहे बघा. माझं नाव राहुल आहे. माझं नाव राहुल आहे. तसंच आता तुम्हाला तुमचं खोटं नाव त्याला विचारा. आणि आपण रिझल्ट बघूया. बघा, हलतंय का डायरेक्शन? ओके, व्हेरी नाईस. चला. चला, ह्या बॅचला बरेचसे लोक प्रॅक्टिकल करत नाही. मॉर्निंगच्या बॅचला जवळजवळ 90% लोकांनी केले. नाही विश्वास बसत असेल तर नंतरून वेबिनार संपल्यानंतर करा, पण रिझल्ट येणारच आहेत. 100%. ठीक आहे. इट्स ओके. जसाही रिझल्ट आला असेल मी नंतर एक्सप्लेन करेल. आता काय करायचं आहे बघा. आता लगेच जागेवरून उठायचं नाही, मी सांगत नाही तोपर्यंत करायचं काय आहे बघा. आता तुम्हाला असं हातात पकडायचं आहे. सॉरी. आता काय करायचं आहे, तुमच्या घरात जिथेही देवघर आहे, देवघर आहे, तुमचा देवघर आहे, त्याच्या वरती पकडा, नाही तर त्याच्या समोर पकडा. आणि काय लगेच नका जाऊ. आणि विचारायचं की इथली ऊर्जा कशी आहे. इथली ऊर्जा कशी आहे, तर जर इथली ऊर्जा पॉझिटिव्ह असेल तर ते असं क्लॉकवाईज जोरजोरात गोल गोल खूप जोरजोरात फिरतं. तिथून झाल्यानंतर काय करायचं आहे, लगेच तुम्हाला तुमच्या कचऱ्याचा डब्बा आहे, डस्टबिनचं झाकण उघडायचं, त्याच्यावरती पकडायचं आणि विचारायचं इथली एनर्जी कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. निगेटिव्ह असेल तर ते असं अँटी क्लॉकवाईज जोरजोरात फिरायला लागेल. ओके. तर आता तुम्ही जा. अगोदर देवघर नसेल तर धार्मिक एखादं पुस्तक असेल देवाचं, जिथे देवाचा फोटो आहे त्याच्या समोर पकडा. अदरवाईज मग नंतरून डस्टबिन करून या. त्याच्यानंतर आपण तुमचे एक्सपिरियन्स घेऊया. ओके. चल, जाऊन या. नंतर मी तुम्हीच मला सांगा. ओके, काय रिझल्ट आहे. अहं. चला, करून आल्यानंतर मला सांगा झालं की नाही झालं, काय रिझल्ट आहे. ओके. चला, मी अनम्यूट करतो सर्वांना. तुम्ही सर्वांना केलं तर प्रॉब्लेमच आहे. हा. ओके, काय झालं शिल्पा मॅम, काय रिझल्ट आहे सांगा बरं मला. देव्हाऱ्यातली क्लॉकवाईज आहे सर. हम्म. आणि कचऱ्याच्या डब्यात ना काही फिरलीच नाही.
ओके चला. म्हणजे ते मला ठीक आहे. कळलं नाही असं होऊ शकतं. हा चला, नाही त्याला विचारायचं की इथली एनर्जी कशी आहे. ओके. नॉर्मली ज्यांचे डस्टबिन क्लीन असतात 6 वाजता तिथे नाही फिरत. ओके. बऱ्याच लोकांचं असं होतं, ज्यांचं खूप घाणेरडा असेल, खराब असेल, तर ते अँटी क्लॉकवाईज फिरतं. हवं तर तुम्ही टॉयलेट बाथरूम मध्ये जाऊन या, तिथे विचारा कशी आहे, काही प्रॉब्लेम नाही हा. उद्या करा, आता नका जाऊ, दुसऱ्यांचं बघून घ्या. हा मोनिका मॅम बोला. काही जाणवलं का तुम्हाला? हो सर. देव्हाऱ्यात अँटी क्लॉकवाईज फिरली, क्लॉकवाईज, आणि डस्टबिन कशी एवढी नाही, म्हणजे समजलं नाही मला पण. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे आहे हा परमेश्वराची एनर्जी आहे तुमच्या याच्यामध्ये. काय बोलतात देवाऱ्यामध्ये बसलाय तिथे साक्षात परमेश्वर आशीर्वाद द्यायला. मग त्याच्या समोर काही काही भांडणं नका करायचं. अजून कोण आहे? कुणाला बोलायचं आहे? येस नो, अजून काही कुणाचं फिरलंच नाही असे उत्तर पण येऊ शकतात. ओके. हा. प्रियंका मॅम, तुम्ही केलं का चेक? हो, मी चेक केलं. देवाऱ्यामध्ये पण पॉझिटिव्ह फिरलं, किचन मध्ये पण पॉझिटिव्ह फिरलं, आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये उलट फिरलं. चला, आणि व्हेरी गुड. ज्यावेळेस मी माझं नाव विचारलं त्यावेळेस ते सरळ फिरलं, आणि मी खोटं नाव सांगितलं तर ते असं आडवं फिरलं. चला, चांगली गोष्ट आहे बघा. आता तुम्हाला आयुष्यात कधीही करायचं असेल तर कुणाच्याही घरची एनर्जी चेक करा हा. आता लेवल 1 शिकले आहेत ना, आणि सांगा मी बघ ऊर्जा चेक करून सांगू का कशी. सर माझे पण रिझल्ट चांगले आले. चला, व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. हा, सर, हॅलो सर. बोला कशा आहे ते मॅडम तुम्ही? हा सर. ठीक आहे सर. सर, देवाऱ्याच्या इथे ना ते काहीच फिरलंच नाही, स्थिरच राहिलं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, मी सांगेल ना, काही प्रॉब्लेम नाही. कुणाचं सर्वांचं सेम नाही फिरत. ओके. सर. सर, सर, हा, बोला. माझं देवाच्या इथे गोल फिरलं क्लॉकवाईज हम्म. पॉझिटिव्हली, ओके. आणि कचऱ्याच्या इथे आडवं, म्हणजे लेफ्ट लेफ्ट टू लेफ्ट राईट टू असं राईट. हे ओके झालं. ओके ओके, चालेल चालेल. हा, मला आणि असंच नावाच्या ह्याला सुद्धा हे फिरलं, म्हणजे माझं जेव्हा खरं नाव सांगितलं गायत्री तेव्हा हम्म, क्लॉकवाईज झालं, हम्म. आणि दुसरं नाव खोटं नाव सांगितलं तेव्हा अं, हे झालं लेफ्ट टू राईट. ओके, ठीक आहे, चालेल हा. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कुणा सांगते असे उत्तर का आले आणि कुणाचे वेगळे का आले. आता बघा, काय करायचंय तुम्हाला करत असताना, काय करायचं आहे, आधी कॅलिब्रेशन करायचं आहे. आता हे सबकॉन्शियस माइंड कडून उत्तरं भेटत असतात. आता तुम्ही काय करायचं, भविष्यात कधी करत असाल तर मी आधी सांगितलं 90% केसेस मध्ये असं आन्सर देतं, पण तुम्ही त्याचं कॅलिब्रेशन करायचं. त्याला आधी विचारायचं पेंडुलम सुरुवात करण्याच्या अगोदर अगोदर तर त्याला विचारायचं की हा, सुरुवातीला असं कॅलिब्रेशन करा, जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी पोझिशन, तुझी मुवमेंट कशी असेल. तर एखाद्याचं उत्तर हो असेल तर ते डावजर असं फिरतं, पण सगळ्यांसाठी नाही. एखाद्या वेळेस उत्तर हो असेल तर ते गोल गोल देखील फिरतं. ओके. किंवा लेफ्ट टू राईट फिरू शकतं. मग त्याला विचारायचं, जर तुझं उत्तर नाही असेल तर तुझी मुवमेंट काय असणार आहे. मग कदाचित ते मागे पुढे फिरेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरेल, असं येऊ शकतं. मग विचारायचं, तुझं एखाद्या ठिकाणची ऊर्जा सकारात्मक असेल तर तुझी मुवमेंट कशी असेल, तर तो तसं सांगेल. एकदा का उत्तर आलं, नेक्स्ट स्टेप त्याला काय विचारायची की ही माझा हा प्रश्न विचारायची योग्य वेळ आहे का. कारण काय होतं, कधी कधी तुम्ही क्रिटिकल प्रश्न विचारतात आणि त्यावेळेस ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला असं वाटतं की ही योग्य वेळ नाहीये तुम्हाला सांगायची. कधी कधी असं होतं, तर त्यावेळेस पेंडुलम सांगतो की ही योग्य वेळ आहे की नाही. जर सिग्नल आला हो वेळ आहे, तर त्याला नक्की प्रश्न करायचा आहे. सेकंड थिंग, एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. काय आहे बघा, आता मी तुम्हाला देवघर आणि टॉयलेट, सॉरी, डस्टबिनच का सांगितला, ते ह्या 2 गोष्टी का सांगितल्या. आता बघा, एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळीकडे एनर्जी आहे. पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, एनर्जी इज एव्हरीवेअर. आता होतं काय, तुमच्या किचन मध्ये डस्टबिन असलं तर काय होणार आहे, तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक करतात, तीच एनर्जी ट्रॅव्हल होऊन तुमच्या किचन जेवणामध्ये जाणार, आणि मग काय होणार, तुम्ही ते जेवण चांगलं नाही बनणार किंवा अनहायजेनिक होणार. म्हणून
नेहमी क्लिनलीनेस ठेवायची, हा एनर्जीचं रक्षण करायचं, प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या स्वरूपात, एनर्जीच्या स्वरूपात बघायची आहे. तर जे लोक अनहायजेनिक असतात, आंघोळ करत नाहीत किंवा घर घाण असतं, धूळ वगैरे कचरा, तर अशा लोकांच्या घरातले लोक आजारीच असतात. तर हायजीन खूप महत्वाचं आहे. ओके, आलं लक्षात? तर ते मी सकाळी पण एक एक्झाम्पल दिलं, ती टॉयलेट एक प्रेम कथा पिक्चर होता ना, त्याच्यामध्ये काय दाखवलं की त्याचे सासरे असतात अक्षय कुमारचे, परमिशन देत नाही घरामध्ये टॉयलेट बांधायला. कशासाठी? कारण जुन्या लोकांचं काय म्हणणं होतं भारतामध्ये की अन्न परब्रह्म आहे. जर घरामध्ये टॉयलेट असेल तर तीच एनर्जी अन्नामध्ये जाते. तर होतं कसं, आता छोटे छोटे घरं असतात मुंबईमध्ये, तर खूप स्मॉल स्मॉल घरं असतात, 1 RK चे, 1 रूम किचन, तर किचन समोरच टॉयलेट असतं, मग एखाद्याचा दरवाजा उघडा असेल, मग तीच एनर्जी सगळीकडे जाते, निगेटिव्ह एनर्जी. तर याच्यासाठी तुम्हाला मग वास्तुशास्त्रवाले काही सांगतात की एक तर डायरेक्शन चेंज करा, नाही तर एखादी ब्रासची पट्टी देतात, असं काही सांगतात. आता तुम्हाला समजलंच आहे, नक्कीच वास्तुशास्त्राकडे जायची गरज नाही. पुढे जाऊन क्रिस्टल वगैरे पण शिकणार आहे, तर मग तुम्हाला समजेल, अरे ह्या रूमची एनर्जी अशी आहे, ही व्यक्ती सतत आजारी असते. मग तुम्ही एखादं क्रिस्टलचं झाड असेल, असं रूम मध्ये झाड लावू शकता. हे नाही, हे पायराईटचं आहे, एखादं 7 चक्रा ट्री, ॲमेथिस्टचं ट्री, वेगवेगळे ट्री लावू शकतात, ब्रेसलेट घालू शकतात हातामध्ये प्रोटेक्शनचे, सो अँड सो काहीतरी रेमेडीज करू शकतात. ओके, आता आपण पुढे जाऊया, तुम्हाला चार्ट्स पण शिकवायचे. हा बघा, आता पेंडुलम साइड टू साइड, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असं तुम्हाला कॅलिब्रेशन करून घ्यायचं आहे. पेंडुलमचा उपयोग कशासाठी केला जातो? नियमित निर्णय घेण्यासाठी, गमावलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी. ऍडव्हान्स लेवलला, बेसिक लेवलला तेवढं काम करणार नाही, तुम्हाला नॉर्मली एक आयडिया येऊन जाईल बेसिक लेवलला. पुढे जाऊन रेकी बरोबर डिस्टन्स सिलिंगने करू शकतात तुम्ही, बरंच काही असतं ऍडव्हान्स त्याच्यामध्ये. बेसिक लेवलला आता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. आता हे चार्ट्स काय असतात बघा, हा पेंडुलम डाउजिंगचे चार्ट्स आहेत. चार्ट्स कसे वापरायचे, आणि मी तुम्हाला काही चार्ट्स पण देणार आहे. आता जे शिकवणार आहे सगळे चार्ट्स उद्याच्या नोट्स मध्ये तुम्हाला भेटून जातील. आता ते वापरायचे कसे? आता समजा माझ्याकडे हा एक चार्ट आहे, हा ह्या चार्टवर सगळं लिहिलेलं आहे, येस नो, थर्सडे, मंडे, सगळे वार लिहिलेले आहेत, सगळे महिने लिहिले आहेत, सगळ्या राशी लिहिलेल्या आहेत. उत्तरे मिळवण्यासाठी सोपं आहे, सगळे नंबर आहे, A to Z अल्फाबेट्स आहे, सगळं आहे. तर तुम्हाला याची गरज नाही, सध्या मी जे चार्ट देईल त्याची प्रिंट आउट काढा आणि वापरत जा. आता बघा, चार्ट्स खरंच काम करतात की नाही. काही लोकांना परत डाऊट असतो की खरंच काम करतं की नाही, की होतं की नाही. तर आपण आता बघणार आहे. हा तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, गुगलवर जायचं आणि काय सर्च करायचं, पेंडुलम डाउजिंग चार्ट्स. तुम्ही असं जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला असे चार्ट्स दिसतील. हे चार्ट्स असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी बघा, चार्ट्स फॉर हेल्थ, चार्ट्स फॉर डिसिजन मेकिंग, सगळं काही आहे. तर तुम्हाला असे चार्ट्स भेटतील वेगवेगळे, जसा तुम्हाला आवडेल तसा चार्ट डाउनलोड करून वापरू शकतात. अदरवाईज मी जे देणार आहे त्याचं प्रिंट आउट काढायचं आहे. तर काय करायचं, समजा आता माझ्याकडे हा चार्ट आहे, याचा एक सेंटर पॉइंट आहे, हा याचा सेंटर पॉइंट झाला. तर मी काय करेल, असा खाली ठेवेल आणि डाउजर त्याचं टोक थोडस वरती पकडेल, आणि मग तिथे जिथे जिथे ते लिहिलेलं आहे, महिना, नंबर्स, मला जे आन्सर पाहिजे ते बरोबर त्या डायरेक्शनला कसंही फिरतं. ओके, तर तुम्हाला जे चार्ट देणार आहे ते चार्ट कशासाठी आहे ते आता आपण बघणार आहे. ओके, बघा, पहिला चार्ट आहे 7 चक्रा चार्ट. तर याच्याने तुम्ही काय करू शकतात बघा, वापरायचा कसा, याची प्रिंट काढायची, आणि समजा तुम्हाला तुमचं चेक करायचं आहे किंवा घरातल्या कोणाही व्यक्तीचं, काय करायचं, पेन्सिलने इथं नाव लिहायचं, व्यक्तीचं नाव, जन्मतारीख, सध्या कुठे आहे, बेसिक की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कमांड गेली पाहिजे. पेन्सिलने कशासाठी लिहायचं की नंतर तुम्ही इरेज करू शकतात, नाहीतर पेनने केला तर तुमचं पेपर वाया जाईल. मग सारखं सारखं वापरता येतं. आणि मग त्याला विचारायचं, ही व्यक्ती आहे, इथे इथे तुम्हाला टोक ठेवायचं आणि विचारायचं की माझं रूट चक्राची सध्या स्थिती काय आहे. मग ते सांगणार अंडर ऍक्टिव्ह आहे की ओव्हर ऍक्टिव्ह आहे. ते स्वादिष्टान चक्राची कशी, याची बेसिक लेवलवर
करू शकतात सध्याच्या तुमच्या अंगठी दोऱ्याने. दुसरं, हरवलेल्या वस्तू शोधणं. तर एखाद्याची वस्तू हरवली असेल, मग त्याला विचारायचं ती वस्तू कुठे आहे, मग तो बरोबर त्या दिशेला फिरतो. एखादी मिसप्लेस आहे, कुणाला दिली आहे, कुणाकडे पडली आहे, कुणी चोरली आहे, बघा कचऱ्यात आहे, कारमध्ये आहे, कोवर्करकडे आहे, सोयांचं उत्तर भेटत जातील. तर असं आपल्या बघा कंपोस्ट पेटीमध्ये देखील असं असतं. तर तुम्ही काय करायचं, त्याच्याने कोऱ्या कागदावर देखील अशा लाईन मारू शकतात. ओके. आणि तिथे जेही आन्सर तुमचं असं लिहायचं आहे. सुरुवातीला जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो, तर मी खूप, आता समजा मला एखाद्या युट्यूब चॅनलचं नाव द्यायचं आहे, माझ्या इन्स्टिट्यूटचं द्यायचं, तर मी 4-5 नावं सजेस्ट केली, सगळे नावं लिहिले, मग मी त्याला विचारायचो माझ्यासाठी कुठलं बेस्ट आहे. तर तसं ते हेल्प करतं. दैनंदिन जीवनामध्ये तुमच्याकडे ऑप्शन असतील की तुम्ही मुलासाठी 4-5 शाळा बघितलाय, कुठली शाळा सिलेक्ट करू, तुम्ही घर बघितलंय कुठेतरी राहायला 4-5 एरियातलं, मग त्यांचे नावं लिहायचे, मग कुठलं माझ्यासाठी योग्य आहे, असं देखील तुम्ही आरामशीर करू शकता. तर असा चार्ट तुम्ही नसेल प्रिंट आउट काढायची तर कागदावर देखील बनवू शकता. ओके. हे आहे, हा चार्ट आहे पाळीव प्राण्यांसाठी ज्यांना बोलता येत नाही, किंवा 6 महिन्याखालील मुले ज्यांना फिलिंग सांगता येत नाही नक्की त्यांना काय झालंय. मग इथे पकडायचं टोक आणि विचारायचं की याची फिलिंग सध्या काय आहे. इथे फिलिंग आहे, मग ग्रेट आहे, सॅड आहे, घाबरलेला आहे, नर्वस आहे, आजारी आहे, सगळं सांगेल. मग त्याचं कारण काय ते पण सांगेल. त्याचं कारण काय आहे, मग त्याला कसली गरज आहे, डॉक्टरची गरज आहे, मिल्क, वॉटर, बेटर न्यूट्रिशन वगैरे वगैरे. मग त्याची कुठल्या बॉडी पार्ट्सला सध्या प्रॉब्लेम होत आहे, मग सगळ्यांची नाव आहेत, हेड, माउथ, इयर, आईज. तर हा चार्ट तुम्हाला असा कामी येणार आहे. एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस, तुमची तब्येत सारखी सारखी का खराब असते, किंवा घरातील एखादा सदस्य असेल, त्याचं कोपऱ्यात पेन्सिलने नाव लिहायचं आणि विचारायचं. मग जो प्रॉब्लेम असेल डाउजर तिकडेच जातं. बघा, ऍडिक्शनने तुम्ही सतत आजारी पडत आहेत, काही बॅक्टेरिया, व्हायरस आहे, डाएट इश्यू आहे, इमोशनल इश्यू आहे, का सारखी सारखी ही व्यक्ती आजारी पडते, त्याच्यासाठी हा चार्ट वापरू शकतो. करिअर संबंधित गायडन्स आहे तेही विचारू शकतात. बघा, जर प्रॉब्लेम असेल तर मी माझं प्रोफेशन चेंज करू का, जॉब चेंज करायचं ऑप्शन आहे का, कामाच्या प्रती माझा ऍटिट्यूड बदलायची गरज आहे का, की काही ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायची आहे, सो अँड सो. ओके. तर असंही तुम्हाला हा चार्ट काम होईल. हा हेल्थ विषयी आहे. तर तुमचे आई वडील गावाला असतील, मुलं दुसऱ्या शहरात असतील, देशामध्ये असतील, तर त्यांची परिस्थिती तुम्ही जाणून घेऊ शकता. तर हा चार्टवर त्यांचं नाव लिहायचं आणि विचारायचं की यांची कंडिशन कशी आहे, म्हणजे त्यांचं कुठल्या बॉडी पार्टला प्रॉब्लेम आहे. समजा किडनी आहे तर किडनी, स्टमक, लिव्हर, त्याचं हेल्थ कशी आहे, ते सगळं मिळू शकतं. हा आहे रोमॅन्टिक पार्टनरसाठी, जे प्रेमात पडले आहे, ज्यांचं लग्न जमणार आहे, कोणी जोडीदार शोधत आहे, त्यांच्यासाठी आहे. मग खाली पकडायचं आणि मग ते सांगेल ही व्यक्ती तुमच्यासाठी नाही, बरोबर नाही आहे, ग्रेट मॅच आहे, खूप टाइम लागणार आहे, म्हणजे ह्या व्यक्ती बरोबर थोडस जाणून घ्यायची तुम्हाला गरज आहे, सो अँड सो. तर असे काही चार्ट्स आहेत. अगदी येस नोच आहे, कुठलंही काम करताना मी करू का नको करू, किती पर्सेंट चान्सेस आहे, केलं तर 10%, 20%, येस, नो, मे बी, याच्यासाठी हा चार्ट तरी नक्की काढून ठेवा, तुमच्या डेली लाईफ मध्ये तुम्हाला काम आहे. हे असे चार्ट्स आहेत. तर पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका, म्हणजे हा नाही, सध्या आहे तुम्ही खेळ आणि मनोरंजनासाठी नक्की वापरा. ओके. पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही घ्याल, याच्यामध्ये जाल, तर असे जे ब्रासचे असतात हे डिसिजन मेकिंग साठी असतात. पण जेव्हा पुढे कुणाची हिलिंग करणार ऍडव्हान्स लेवलला, हिलिंग साठी तुम्हाला क्रिस्टलचे पेंडुलम लागतात. हा क्लिअर कॉटचा पेंडुलम आहे, एक अमेथिस्टचा भेटतो, 7 चक्रा भेटतो. तर हिलिंग साठी क्रिस्टलचे पेंडुलम वापरले जातात. ओके. झालं, आता पेंडुलम बद्दल आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला दुसरा पार्ट शिकवायला घ्यायचा आहे, ते म्हणजे सिम्बॉल्स, झिबू सिम्बॉल्स. आता जे झिबू सिम्बॉल्स मी तुम्हाला शिकवणार आहे, ते झिबू सिम्बॉलला, ते रेकीचे सिम्बॉल नाही आहे आणि त्याला कुठल्याही ऍक्टिव्हेशनची गरज नाही आहे. मी फक्त तुम्हाला जवळजवळ 80च्या वरती झिबू सिम्बॉल्स आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या लेवलला, ऍडव्हान्स लेवलला सगळे सिम्बॉल शिकवत असतो. पण सध्या लेवल 1 फ्रीच आहे, तर
तुम्हाला मी कामासाठी 4-5 सिम्बॉल तुम्हाला देऊन टाकेल. ओके, आता काय असतात सिम्बॉल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा बघा, हे आहे झिबू सिम्बॉल्स. आता बघा, जर झिबू सिम्बॉल एक दैवी भाषा आहे जी चिन्हाद्वारे व्यक्त केली जाते. जसं एंजल थेरपी एक टॉपिक आहे, तर एंजल थेरपीच्या सारखा झिबू सिम्बॉल टॉपिक आहे. आपले एंजलचे पण पुढे जाऊन क्लास असतील. तर आता बघा असं आता डेब्री नावाच्या महिला होत्या, त्यांनी एंजल थेरपी कोर्स इंट्रोड्यूस केल्या. मासे एंजल कार्ड्स असतात, एंजल रिडिंग असते. त्याच पद्धतीने त्या महिला होत्या एक डेब्री नावाच्या, तर त्यांना हे झिबू सिम्बॉल त्यांनी इंट्रोड्यूस केले आहेत. आता ज्यांना याच्यावर विश्वास नसेल त्यांनी परत इंटरनेटवर जायचं. किती छान काम करतात ते तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे. तरी मी तुम्हाला एक दाखवतो पहिला सिम्बॉल कसा असतो. 4-5 देणार आहे आणि वही पेन घेऊन बसा, कारण तुमचे डॉक्युमेंट्स कधी जातील ना फोन मधून डिलीट समजणार नाही. तर बघा, हे आहे आता समजा एक झिबू कॉइन आहे. हा एक मार्केटमध्ये भेटतो झिबू कॉइन. आता बघा याच्यावर एक सिम्बॉल आहे. हा जो सिम्बॉल आहे हा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे. कसा काढायचा, काय काढायचा मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या गोष्टी खरंच काम करतात की नाही. नाहीतर मग काय होईल, तुमचा थोडस श्रद्धा डगमगली की मग रिझल्ट येत नाही. ओके, आता समजा आता माझ्याकडे बघा दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. माझ्याकडचा कॉइन दाखवतो मी तुम्हाला. आता बघा माझ्याकडे हा झिबू कॉइन आहे, माझ्याकडे पण आहे. तर मागे एक सिम्बॉल आहे, हा आहे प्रॉस्परिटीचा सिम्बॉल. असे तुम्हाला मी 4-5 पैशासाठी, नातेसंबंधासाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी काही सिम्बॉल शिकवणार आहे. नोट डाऊन करून घ्या, कारण डिजिटल डॉक्युमेंट्स कधी संपतील, कुठं म्हणजे कधी डिलीट होतील माहिती नाही. तर तुमच्या वहीत असेल तर खूप छान, तुम्हाला त्याचा फायदा आयुष्यभर होणार आहे. ओके, चला आता आपण एक एक करून सिम्बॉल शिकायला घेणार आहे. जेही सिम्बॉल मी शिकवेल, जेही सिम्बॉल आता मी शिकवणार आहे, काय करायचं आहे, ब्लू पेननेच काढायचं आहे आणि आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहे. अगदी तुमची छाती असेल, हात असेल, रिस्ट असेल, मांडी, कुठे पण लेफ्ट बॉडी पार्ट. कारण आपल्या शरीराची डावी बाजू ही रिसिव्हिंग मोडवर असते, म्हणजे रिसिव्हिंग साइड असते डावी बाजू. त्याचा एकच नियम आहे की तुम्ही डाव्या हातावर डाव्या बाजूवर ते काढायचं आहे. तर आता पहिला सिम्बॉल लिहून घ्या. बघा करा तुम्ही, खूप म्हणजे खूप पॉप्युलर आहे, लोकांना रिझल्ट येतात म्हणून ते काम करतं. तर पहिला सिम्बॉल आहे, लिहून घ्या, समृद्धी, प्रॉस्परिटी. नाव लिहा याचं, प्रॉस्परिटी, समृद्धी. काढायचा कसा बघा, हा सिम्बॉल इथून वरतून सुरुवात करायची, वरतून, आणि असं खाली खाली यायचं आहे 3 वेळेस. 3 वेळेस आल्यानंतर असा वरती जाऊन ए कम्प्लीट करायचा, ए लेटर कम्प्लीट करायचं. आता प्रॉस्पेरिटी काय असते, जीवनातील सर्व क्षेत्राच्या भरभराटीसाठी. तर नॉर्मली लोक पैसा, करिअर, जीवनातली कुठल्याही प्रकारची समृद्धीसाठी काढत असतात. तर 2 पद्धती काढायच्या पद्धती कुठल्या, एक तर तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचं आहे. दुसरं तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला हातावर नाही काढायचं आहे, कोऱ्या कागदावर काढा. छोटासा कागद घ्या, कागदावर ड्रॉ करा. तो कागद ड्रॉ करून तुमच्या पर्समध्ये ठेवत जा. ओके, वॉलेटमध्ये ठेवत जा, समृद्धी येईल. खूप सिंपल आहे ते सिम्बॉल, त्यांचं काम करत असतात. तर हा झाला प्रॉस्पेरिटी. आता मी ज्यांना डाऊट असेल त्यांच्यासाठी सांगतो, मी तुम्हाला अनम्यूटचं बटन दाबलेलं आहे. जर बोलायचं असेल लगेच तुम्ही बोलू शकता, कारण बरेचसे डाऊट असतात तुम्हाला. तर हा झाला सर, प्रॉस्पेरिटी. हा बोला. मी लेफ्ट हँडेड आहे. तरी तुम्हाला डाव्याच हातावर लिहायचं आहे, उजव्या हाताची मदत घ्या, कारण तुमची डावी बाजू रिसिव्हिंग बाजू आहे. तर युनिव्हर्सचा नियम. ओके, ट्राय करायला लिहायचं. पण तुम्हाला आता बघा 1-2 सिम्बॉल आहेत आणि मी जितकी सांगेल तुम्ही जास्तीत जास्त 3 सिम्बॉल हातावर काढू शकतात. आता खूप सुंदर काम करतो. तर आता मी कसा काढणार, फॉर एक्झाम्पल ह्या बाजूला तुम्ही डाव्या हाताला काढू शकतात. ओके, तर आता मी इथे हा सिम्बॉल असा काढलेला आहे. कलर तुम्ही ना सगळे आता ब्लू कलरनेच काढा. तुमचं इंटेन्शन चांगलं पाहिजे. बाकी त्या ऍडव्हान्स लेवलला खूप सगळे असतात, तिथं तुम्हाला वेगळी माहिती दिली जाते.
सध्या कन्फ्यूज व्हायचं नाही. ब्ल्यू कलरचा पेन त्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचा आहे. तर हा झाला प्रॉस्पेरिटीचा. ओके. कुठले जीवनातील काही बिझनेस करत असेल, काम करत असेल त्याच्यासाठी. दुसरा सिंबॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स, म्हणजे पैशासाठी आहे. आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, जीवनामध्ये पैशाचा प्रभाव वाढवण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, क्लायंट आणि व्यवसाय वाढीसाठी. तर माझे जितके बरेचसे 90% स्टुडंटला खूप छान रिझल्ट असतात बिझनेसमध्ये, नवीन नवीन क्लायंट वगैरे यायला. तर खूप सुंदर आहे. मॅनिफेस्टेशन प्रक्रियेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचं इंटेंट सेट करताना, तर हाही कसा काढायचा आहे बघा. काढताना कसा काढायचा आहे, इकडून वरतून सुरुवात करायची आणि आपला एच लेटर आहे इंग्लिशचा, त्या पद्धतीने असं तुम्हाला काढायचं आहे. मग तुम्ही पेन उचलू शकतात आणि मग हे 3 स्ट्रोक तुम्हाला काढायचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा असे हवे तसे स्ट्रोक काढा. ओके. ह्या पद्धतीने काढायचा आहे. तर हा सुद्धा माझ्या हातावर नेहमी असतो. प्रॉस्परिटी आणि अबंडन्सचा माझ्या हातावर नेहमी असतो. छान वर्क करतो, टेस्टेड आहे. हा बोला शिल्पा मॅम. सर हा बोला. ही सिम्बॉल काढताना डबल लाईन आलेली चालते का? म्हणजे डबल आता नाही, हा हे जो ना बघा, एकच लाईनने काढायचं. हे मोठ्या मार्करने काढले म्हणून तुम्हाला 2 दिसत आहे. तुम्ही मोठ्या स्केच पेनने काढलं तुमची 2 होतील. बॉल पेनने काढले एकच लाईन आहे. ऍक्च्युअली ती एकच नाही लाईन नाही आहे. नाही नाही, हा जो आपला आर्थिक समृद्धीचा जो सिम्बॉल आहे ना, हे ड्रॉ हा त्याच्यात करताना 3 लाईन आहेत. 3 आहेत हे बघा. अशी 1, 2 आणि 3 दिसत आहे ना. नाही सर, ती डबल लाईन येते आहे ना हात, म्हणजे एक जसं करतो ना आपण, की बघा हे जे असं केल्यावर हे असं होतीये. हम्म. तर ती डबल लाईन चालेल का? म्हणजे ओव्हर रायटिंग चालेल का त्यावर? चालेल चालेल, तसं काही नाही. हा इंटेन्शन पाहिजे तुम्हाला. मी नोट्स हम्म, देईल उद्या मे बी, पण तुम्ही याच्यावर काढून घ्या, तुम्हाला समजेल. ओके. हम्म, हम्म. अबंडन्सचा सिम्बॉल देखील माझ्या हातावर असतो, म्हणजेच असतो. कोणी असो, घरातले असो, कोणी असो, पण तो काम माझ्यासाठी खूप चांगलं करतं. तर असं अबंडन्सचा एक संगती तुम्ही 2 ते 3 सिम्बॉल तरी काढले तरीही चालतात. तर असं अबंडन्सचा पण काढला. ओके. येत असतो पैसा, छान काम करतं. हा चला, हा झाला पैशासाठी. आता याच्या पुढचा आहे अनकंडिशनल लव्ह, नातेसंबंधाचे प्रॉब्लेम आहेत ना त्याच्यासाठी. बघा, हा सिम्बॉल काढताना कसा काढायचा. डाव्या बाजूने सुरुवात करायची, असा हा व्ही काढायचा. कर्व्ह काढून झाल्यानंतर 2 लाईन मारायच्या आडव्या आणि मग ते 3 डॉट काढायचे आहेत. हा सिम्बॉल आहे भावनिक उपचारासाठी. म्हणजे जुने तुमचं खूप कधी काळी कोणी खूप दुखवलं आहे, बोललं आहे, तुम्हाला फसवलं आहे नात्यामध्ये, पैशामध्ये, त्या लोकांना मनातून काढण्यासाठी तुम्ही हा आहे भावनिक उपचारासाठी खूप महत्वाचा आहे. हा हृदय चक्र संतुलनासाठी. काल आपण हार्ट चक्र शिकलो, तर हृदय चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला हा सिम्बॉल हातावर काढायचा आहे. प्रेम, करुणा आणि शांतता वाढवण्यासाठी, किंवा नातेसंबंध हिलिंग मध्ये, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. आता अजून दुसरी पद्धत काय तुम्हाला सांगू का? काय करायचं, हा सिम्बॉल आहे ना कोऱ्या कागदावर काढायचा. आणि समजा तुमच्या घरातली एक व्यक्ती खूप राग राग करते. आता तुम्हाला वाटत आहे त्याच्या मनात प्रेमच नाही, स्वतःविषयी नाही आणि घरच्यांविषयी नाही, तर काय करायचं, तो कागद काढून त्याच्या पिलो कव्हरच्या मध्ये टाकू शकतात, तरी तो काम करत असतो. ओके. अगदी मी पुढे कॉन्सन्ट्रेशनचा सांगणार आहे, तो देखील तसाच वापरायचा आहे. हा झाला अनकंडिशनल लव्ह. ओके. पुढचा आहे सेंटर्डनेस, म्हणजे केंद्रितपणा. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, जे रोज अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेला असतात, स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी, तुम्ही कुठली एक्झाम देताय त्याच्यासाठी. आता हा आहे अभ्यास करताना जर लक्ष विचलित होत असेल, तुमच्या माइंड स्टॅबिलिटीसाठी, म्हणजे भावनिक चढ उतार, सतत चिडचिड किंवा ओव्हर थिंकिंग होत असेल, फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी स्टुडंटसाठी आहे. इम्पॉर्टंट डिसिजन घेताना किंवा योग्य निर्णय करण्यासाठी काय करायचं, खालून सुरुवात करायची. मराठी सारखा 6 आहे आणि 7 नंबर असा काढलेला दिसत आहे. तर तुम्ही एक संगती, हा सिम्बॉल देखील माझ्या हातावर असतो, म्हणजे असतोच. खूप महत्वाचा सिम्बॉल आहे.
आता होतं काय माहितीये का, मी पण हा काढतच असतो. कशासाठी? आता एक मी 3 काढले, 3 इनफ आहे. मी सुद्धा आता लॅपटॉपवर असतो, मोबाईल आहे, तर बघता बघता मला पण एखादी रील आली का माझं पण कधी कधी मन त्याच्यात जातं किंवा फोकस लागत नाही. मग तो जर काढला तर आपलं फोकस आपल्या कामामध्येच असतं, खूप सुंदर काम करतं. तर तुमचं कामातून लक्ष जात असेल, करायचंय. दुसरं, नीट ऐका. जर कोणी म्हातारी व्यक्ती असेल, स्मृतिभ्रंश होत असेल, तर काय करायचं? कागदावर ड्रॉ करून काय करायचंय तुम्हाला? कागदावर ड्रॉ करून त्या व्यक्तीच्या खिशात ठेवा. ती व्यक्ती जेव्हा बाहेर फिरायला जातात, म्हातारे लोक असतील, तर तुम्ही काढू शकता. तर कुठे कुठे काढू शकतात? हातावर काढू शकतात, तुम्ही खांद्यावर काढू शकता. कोणाला तुम्हाला वाटत असेल घरचे लोक बघतील, चेस्टवर काढा. अगदी तुम्ही मांडीवर काढलं तरीही काम असतात. ओके. आता अगदी मनीरेखीमध्ये पण तसं आहे. मनीरेखी म्हणजे पण क्लासमध्ये तुम्हाला कुठे शिकले किंवा माझ्याकडे शिकले तरी कळेल, त्याच्यात पण सिम्बॉल असतात. समजा आता बघा, माझ्याकडे एक मनीरेखीचं कार्ड आहे, त्याच्यावर हा मिडा स्टार आहे. हा तर ऍडव्हान्स आहे, आता नाही शिकवणार. बाकी त्याच्यावर पण इथे सिम्बॉल आहे. याच्यावर प्रॉस्पेरिटीचं आहे, अनकंडिशनल लव्ह आहे. ते मी काय केलं आहे? लॅमिनेशन केलं आहे आणि माझ्या पर्समध्ये ते असतं. तर छान रिझल्ट असतो. शेवटी आपल्या ट्रस्टवर पण ते डिपेंड करत असतं. तर तुम्ही एजेड लोक आहे, त्यांच्या खिशामध्ये तरी टाकून ठेवलं तरीही चालेल, किंवा त्यांच्या पिलो कव्हर खाली. त्यांच्या पिलो कव्हर चार्ट टाका आणि ते झोपतील तर ती एनर्जी लागेल. तुम्हाला रेकी येतच आहे, रेकीला एक कॉल करायचा, जसं अफर्मेशन द्यायचं. तुम्हाला वाटतच असेल तर कागदावर काढा. जसं तुम्ही पेंडुलम चार्ज केलं, पाणी चार्ज करतात, उद्या अन्न चार्ज करायचं शिकवेन, तसं तुम्ही हातात घेऊन त्या कागदाला पकडायचं आणि रेकी द्यायची की ह्या सिम्बॉलचा माझ्या घरातील ह्या व्यक्तीला पूर्ण फायदा होत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही त्याचा यूज करू शकणार आहात. माझी मुलगी आहे, शाळेमध्ये जाते, तर मी काढून ठेवतो तिच्या बॉडी पार्ट्सवर, जिथे कुणाला दिसणार नाही, इकडे वगैरे काढत असतो. तर छान रिझल्ट येतात. शेवटी ट्रस्टवर आहे. आता एक्झाम वगैरे असेल, मी काढतो तर तिला सांगतो की ही एनर्जी तुझ्या बरोबर आहे, छान काम करेल. मग त्यांचं माइंड तसंच प्रोग्राम होऊन जातं. ओके. खूप सुंदर काम करतात. हा सुद्धा स्टुडंट लोकांसाठी आहे, जे विद्यार्थी आहेत. रिसेप्टिव्हिटी. आता रिसेप्टिव्हिटी म्हणजे कुठली गोष्ट ग्रहण करण्यासाठी काढण्याचं एकदम सोपं आहे. डावीकडून सुरुवात करायची, मराठीच्या 4 नंबर सारखं. नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना सहज शिकण्यासाठी. म्हणजे अगदी तुम्ही नवीन जॉबला असाल, एका म्हणजे तुम्हाला नवीन जॉबला आहे, तुम्हाला त्या लोकांचं अडॉप्ट करून घ्यायचं आहे. अडॉप्ट म्हणजे कसं? तुमचं लग्न झालेलं आहे, नवीन घरामध्ये गेले आहे, सगळ्यांशी तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे. नवीन कामाच्या ठिकाणी आहे, सगळ्यांशी तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे, तर तुम्ही छान ग्रहण करता. मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्ससाठी, जसं आपण क्राऊन चक्राचं बघितलं, तर जे ही डिवाइन गायडन्स आहे ते तुम्ही खुल्या मनाने स्वीकारण्यासाठी रिसेप्टिव्हिटीचं सिम्बॉल काढायचं आहे. जीवनामधील येणाऱ्या नवीन बदलांना सहज स्वीकारण्यासाठी, नवीन लग्न आहे, नवीन जॉब आहे, तर तुम्ही रिसेप्टिव्हिटीचा सिम्बॉल काढू शकतात. ओके. नवीन घरात गेले, घर बदललं आहे, सुरुवातीला मन लागत नाही, तर असा सिम्बॉल तुम्ही हातावर काढू शकता. आता हा आहे लेडीज लोकांसाठी, हा आहे स्किन अँड बॉडी यूज. तर चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी, चेहऱ्यावर काही जुने स्कार वगैरे असतील तर करून बघायचं आहे. तर फॉरेन मध्ये सिम्बॉल्स खूप पॉप्युलर आहे. तर बघा, काढायचा कसा? इकडून एक आहे, असा 7 नंबर सारखं दिसत आहे, थोडा आडवा, आणि मग उजव्या बाजूचं घ्यायचं, असा काढायचा आहे. तर ज्यांचंही सलून आहे, ब्युटी पार्लर आहे, अशा लेडीजने अगदी फ्रेम करून तुम्ही तुमच्या पार्लर मध्ये लावलं तरी छान आहे. कारण तुमचा क्लायंट सुंदर दिसला तर परत सारखा सारखा येईल, बरोबर की नाही? आणि तुम्ही काढायचं, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो असेल, तुम्ही सुंदर असाल तर क्लायंट येणार आहे. तर तुम्ही अगदी तसंही करू शकता. ओके. तर हा आहे ब्युटीसाठी सिम्बॉल. हा देखील तो बॉडी पार्टवर तुम्हाला काढायचा आहे. ओके. आता शेवटचा सिम्बॉल घ्या, हा आहे रिलीज. रिलीज म्हणजे काय? सोडून देणे. आता खालून सुरुवात करायची आणि एक सारखं कंप्लीट करायचं आहे. आता काय सोडून द्यायचं बघा? जुने भावनिक भार, दुःख, राग, अपराधीपणा, तुमच्याकडून काय झालं, रिग्रेट झालं, चुकी झाली,
ती गोष्ट मनाला खास होतात अशा गोष्टी सोडून देण्यासाठी. पास्ट मेमरी किंवा ट्रॉमा हील करण्यासाठी. एखादी व्यक्ती जुन्या ट्रॉमामध्ये आहे, जुन्या दुःखामध्ये आहे, त्यांनी रिलीज सिम्बॉल अशा व्यक्तीच्या हातावर काढून द्यायचा आहे. ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, सतत चालू असलेल्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी रिलीज सिम्बॉल देखील खूप छान आहे. तर मला पण कधी जीवनामध्ये टेन्शन आलं एखाद्या कामाचं तर रिलीजचा सिम्बॉल मी काढत असतो. रिलेशनशिप रिलीजिंग, जुने टॉक्सिक संबंध, जुने अटॅचमेंट सोडण्यासाठी देखील हा सिम्बॉल खूप चांगला आहे. सोडून देणे, सोडून देणं खूप मोठी गोष्ट आहे, सगळ्यांना नाही जमत. पकडून ठेवता ठेवता आपण अगदी शरीरावर वेगवेगळे आजार ओढवून घेतो, पण जितकं तुम्ही पकडून ठेवणार तेवढं ते हाताला तुमचे स्कार होणार आहे. सोडून दिलं तर तेवढं तुम्ही रिलॅक्स होणार आहे. तर सोडून द्यायला शिका. तर रिलीजचा सिम्बॉल आहे. तर असे काही सिम्बॉल आहेत. ओके, 1 मिनिट थांबा. आता हा मेसेज काय बघा. आता लक्षात घ्या, एवढे सिम्बॉल आहेत. क्वेश्चन आन्सर असतील तर मी तुम्हाला असतील तर आपण थोड्या वेळाने घेऊया. एवढे सिम्बॉल सध्या मी शिकवेल, बाकीचे ऍडव्हान्स लेवलला असतात सर्व सिम्बॉल. आता बघा, उद्या उद्या तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे आणि नंतर नोट्स आणि सर्टिफिकेट साठी काय करायचं. उद्या आपण काय शिकणार आहे बघा. उद्या शेवटचा दिवस आहे. 4 दिवस आले, उद्याचा दिवस नाही आले तर 4 दिवसाची मेहनत वाया जाईल. तर उद्या आपण काय शिकणार आहे बघा. आपल्या ओरामधून काही ब्लॅक मॅजिक असेल, नजर दोष असतील, कसं काढायचं. आपल्या ओरामधून काही पितृदोष असतील, काही ग्रहांचे दोष असतील, काही आर्थिक ब्लॉकेजेस असतील, ते सगळं आपल्या ओरातून कसं क्लिन्स करायचं ते आपण बघणार आहे. तुम्ही उद्या घरातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्तीला हिलिंग द्यायला शिकणार आहे. अगदी तुम्ही संपूर्ण पृथ्वीला देखील हिलिंग देऊ शकता. ओके, तुमचं 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं त्याचा डेमो देणार आहे. ती साऊंड फाईल आपण वाजून बघूया. कसं करायचं ते साऊंड मेडिटेशन उद्या बघणार आहे. 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग. आणि जसं आज मी तुम्हाला झिगू सिम्बॉल सांगितले, उद्या मी तुम्हाला मनीसाठी, पैशासाठी काही एंजल नंबर सांगणार आहे. तर ते पैशासाठी नंबर, काही मनी रिच्युअल सांगणार आहे. पैशासाठी करण्यासाठी काही मनी मंत्रा देणार आहे. पैशासाठी मंत्रा, रिच्युअल्स, नंबर्स असं काही देणार आहे. ओके, ते सगळं देणार आहे. तर एवढ्या नोट्स तुमच्याकडे पाहिजे. तर त्या नोट्स साठी काय करायचंय, आता बॅच संपल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप मेसेज येईल, त्याच्यावर माझा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स तुम्हाला उद्याच भेटतील क्लास सुरू होण्याच्या अगोदर, कारण ते नोट्स वाचूनच उद्याचं प्रॅक्टिकल करायला तुम्हाला सोपं जाईल. आणि सर्टिफिकेट तुम्हाला संडेला भेटेल. ओके, टीमला ते आमच्या काम करणाऱ्यांना थोडासा वेळ लागतो, तर संडेला भेटेल, कारण तुम्ही 5 दिवस अटेंड केला नाही का नाही बघतील. तर नोट्स साठी काय करायचं आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आणि जेही नाव तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहिजे, म्हणजे नावाच्या आधी कुणाला डॉक्टर लागतं, इंजिनियर, काही असेल प्रोफेशन, कुणाला आईचं नाव मध्ये लागतं, वडिलांचं नाही लागत, तर जेही पूर्ण नाव सर्टिफिकेटवर पाहिजे ते नाव लिहून त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे. कारण तुमचे सर्टिफिकेट मी ग्रुपवर नाही टाकू शकत, प्रायव्हसी इश्यू असतो. तर तुमच्या पर्सनल नंबरवर तुमचे नोट्स आणि सर्टिफिकेट, नोट्स उद्याच्या क्लासच्या अगोदर येतील 8 वाजेच्या अगोदर, सर्टिफिकेट तुम्हाला संडेला भेटतील. तर तो नंबर आता बॅच संपल्यानंतर मी तुम्हाला देणार आहे. ओके, ग्रुपवर येऊन जाईल. ओके, तर आजच्यासाठी एवढंच आहे. आता कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल, आपण क्वेश्चन आन्सर घेऊया आणि रॅपअप करूया. आणि आजचा अनुभव कसा होता तेही सांगा. ग्रॅटिट्यूड बोलत जा, आवडलं तर थँक्यू वगैरे. ग्रॅटिट्यूड पण खूप मोठं टॅलेंट आहे, खूप मोठे गुण आहेत. ओके, चला आता काही कुणाचे क्वेश्चन आन्सर असतील सरळ विचारा. तुम्हाला मी अनम्यूट केले, अदरवाईज आपण मेसेज मध्ये, चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतो. ओके, सगळे काढले तर चालतील का? सगळे नका काढू, तुमचं मग सगळं ते विचलित होऊन जातं. एनर्जीला तिथे स्टेबल होऊ द्या. शक्यतो सुरुवातीला एकच काढा, काही दिवसांनी 2-3 काढा. सगळंच पाहिजे असं कसं होईल? त्या भगवान श्रीकृष्णांना तरी सगळं भेटलं का? भगवान रामला तरी सगळं भेटलं का? एकावर फोकस करा. सगळंच कसं पाहिजे तर ते पण देणार नाही. टॅटू नका काढू. बघा काय होतं, टॅटू काढा तुम्ही, मला काहीच नाही, फॉरेनला लोक काढतात, पण कालांतराने आपल्या इच्छा बदलतात, आवडी निवडी बदलतात. मग तुमचे नातू वगैरे झाले पुढे जाऊन, मग विचारा तुम्हाला असं बोलायला नको की हे काय काढलं.
ओके, काढायचं तर काढा, काही इश्यू नाही. टॅटू आर्टिस्टला माहिती असतं ते परफेक्टली कसं काढायचं. ओके, सर एक कुठले? विचारू हा बोला मॅडम. सर, ते झिबू सिम्बॉलला एक वेगळं अॅट्युमेंट असतं का? असं पण काढू शकतो आपण? थांबा, रोज काढायचे का सर? हो, रोज काढा. तुम्हाला रोज काढलं तर काही फरक नाही, नाही, त्याचा त्याला एक होतो वेगळं का? अटुनमेंट असतं का परत त्याचं? नाही, झिबू सिम्बॉलला कुठलंही अटोनमेंटची गरज नाही. आधीच सांगितलं, रेकी सारखे ते सिम्बॉल नाही, कोणीही वापरू शकतं. मुलांच्या हातावर काढा, तुम्ही काढा, काहीच अटोनमेंटची त्याचं एक गरज नाही. सिक्वेन्स प्रमाणेच काढावं लागतं ना? नाही, कुठला सिम्बॉल कधीही काढा, तुम्हाला हवा. 80च्या वरती सिम्बॉल आहे, ज्याला जीवनामध्ये सिक्वेन्स ज्याची त्याचा गरज असते व्यक्ती तो काढतो. त्याचा ओके, सिक्वेन्स असतो नाही कळलं. नाही सिक्वेन्स वगैरे काही नाही. सर, हा बोला. माझ्या छोट्या मुलीचा एक विषय आहे, तो मला बोलायचा होता. थांबा एक मिनिट, तुमचा आवाज खराब येतो, नीट समजत नाही. माझी छोटी आनंद सुपेकर सर, तुमचा आवाज आहे ना थोडासा क्रॅश होते, आवाज खराब आहे, नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. ओके, अजून मला थोडं चॅटबॉक्स सरांचा नाही, अजून कुणाचा तरी स्पीकर आहे. थांबा, आता मी काय करतो, सर्वांना म्यूट करतो आणि मग त्या सरांना. ओके, झालं. हा बोला सर, आनंद सर बोला, अनम्यूट करा. हा सर, माझी छोटी मुलगी 9 वर्षाची आहे. हम्म. तर 2 वर्षापूर्वी तिला स्विमिंगचा क्लास लावला. हा ओके. तर तिच्या हातावरती आणि छातीवरती पांढरे चट्टे आले. हम्म. तर मला तुमच्या माध्यमातून त्याला बरं करता येऊ शकतं. करू शकतात, पुढे ऍडव्हान्स लेवल आले. तुम्हाला झिबू सिम्बॉल, तो झिबू सिम्बॉल सांगितलेला आहे, तो तुम्ही करू शकतात. ओके, तुम्ही तिथून डिस्टन्स हिलिंग देऊ शकता का असं म्हणायचं? डिस्टन्स हिलिंग नाही, तुम्ही हिलिंग चक्रावर करायचे असतात. तर तिच्या बॉडीवर स्कार आले आहेत, तर सर्वात अगोदर तुम्ही डर्मिटॉलॉजिस्टला दाखवा. हो, दाखवलं. ओके, बाकी रेकीने होऊ शकतं. ओके, तसं काही नाही. डिस्टन्स हिलिंगला मला एवढा वेळ नसतो, तुम्ही या, शिका आणि स्वतःच चांगले हिलर बना. ओके, ओके सर, ओके ओके थँक्यू. सर. हा, मला परत मेसेज वाचू द्या. कुणाचा काही प्रश्न असेल तर. सगळे काळे पेन आपलं आपण ती शक्ती वापरायला लागेल, ती स्टेप नाही, तसं काय होत नाही मॅडम. चांगल्या इंटेन्शनने गेलं काही फरक पडत नाही. थँक्यू सर, खूप छान शिकवलं. सारखं नवीन आहे. ओके, थँक्यू मेगा मॅम. ओके, ओके, चला, उद्याचा दिवस पण खूप महत्वाचा आहे. तर उद्या काही मनी रिच्युअल्स, पैशा संबंधित काही मनी मंत्रा देणार आहे, काही टेक्निक सांगेल. ओके, आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, आणि खूप प्रॅक्टिसेस आहे. तो सगळं तुम्हाला नोट्ससाठी आता एक मेसेज येईल नंबरवर, त्या मेसेजवर, त्या व्हॉट्सअप नंबरवर जेही सर्टिफिकेटवर नाव पाहिजे टाईप करून पाठवा. नोट्स उद्या संध्याकाळपर्यंत येऊन जातील. ओके, चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.